जगन्नाथ जी, नील, तू? हो, ॲक्च्युली मी सारंग आणि सावलीला शोधतोय. ते घरी आले नाहीत आणि ऑफिसमध्येही बघितलं तिथेही नाही आहेत ते. सो मला वाटलं ते इथे आले असतील. तुम्हाला काही आयडिया आहे का ते कुठे गेले आहेत, काय झालंय त्यांचं? हो, आले होते. मग आता गेले कुठे ते? अरे त्याचं झालं असं, बापरे, पोलिसांना कळवायला हवं. ठीक आहे, मी बघतो. हे नीट बघितलंस ना, तिच्या पाठीमागं कोणी आलं नाही ना? हो दादा, नीट बघितलं. ह्यांच्या पाठी कोण नाही आलं. ग्रेट. म्हणजे ह्या वेळी यांनी नियम पाळलाय. तर मग चला, आता सारंगला आणायची वेळ झाली. हे आवाज कसला आहे रे? माहित नाही दादा. जा बघ ना. चल 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 चल. हे कोण आहे? ए, कोण आहे? ए, कोण आहे? गाडीत पण कोण नाही. चल 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 तिकडे बघूया. चल चल इकडे चल. दोन नसणार, अजून गुंड असणार. दुसऱ्या बाजूने दगड मारूया. दादा, बाहेरनं कोणतरी दगड मारतंय. मगाशी इकडून आला, आता इकडून आला. मला वाटतं ना बाहेर दोन माणसं आहेत. अरे मग बघत काय बसला? जो असेल त्याचा निकाल लाव. आणि हा, तो सारंग असेल ना, त्याला घेऊन ये. जा लवकर. ने तुला सांगितलं होतं मी, कोणाला कळू देऊ नको. दादा माझ्यावर विश्वास ठेव, मी कोणालाच नाही सांगितलं. नाही नाही नाही, माझा शब्द मला पाळावे लागेल. किरण, तुझं नशीब खराब आहे. आता तू मरणार तू. नाही नाही, ऐका ऐका ऐका, आम्ही नाही सांगितलंय कोणाला, विश्वास ठेवा.